नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आज इंग्लिश रायटिंग स्किलचा पहिला प्रश्न म्हणजेच लेटर रायटिंग कसं करायचं, फॉर्मॅट काय असतो, कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, कसं राईट करायचं म्हणजे आपल्याला आउट ऑफ मार्क मिळतील आणि एक्झॅक्टली कुठलं लेटर राईट केलं गेलं पाहिजे, सगळं काही नीट व्यवस्थित 3 पॅरेग्राफ सिस्टीम काय असते सर्व समजून सांगतो. अजिबात लोड घेऊ नका, व्हिडिओ एंडपर्यंत बघा. कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगताल. बघा, सुरू करूया. आपल्याला 10th SSC बोर्डमध्ये फॉर्मल लेटर आणि दुसरं इनफॉर्मल लेटर असे 2 लेटरचे टाईप्स आहेत. फॉर्मल लेटर म्हणजेच काय, ऑफिशियल, एडिटर ऑफ न्यूजपेपर, हेड ऑफ कमर्शियल और एज्युकेशनल एस्टॅब्लिशमेंट. म्हणजे थोडक्यात काय, जे अनोळखी लोक आहेत त्यांना आपण फॉर्मल लेटर लिहितो. त्यानंतर इनफॉर्मल लेटर म्हणजेच काय, तर आपले फ्रेंड्स आणि रिलेटिव्हला लिहितो. आता मेन गोष्ट काय, तर फॉर्मल लेटर लिहिणं खूप इझी आहे आणि कमी लिहावं लागतं, मॅक्सिमम मार्क मिळतात आणि आपला जो लँग्वेजसाठी टाईम मॅनेजमेंटचा जो प्रॉब्लेम असतो तो ह्याने काही प्रमाणात का होईना पण सॉल्व्ह होऊन जाईल. त्यामुळे माझं म्हणणं असं राहील की तुम्ही फॉर्मल लेटर लिहा. हे लेटर लिहिणं एकदम इझी आहे. मग आता फॉर्मल लेटरमध्ये लिहिताना कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या पण समजून घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट, पॉईंट वाईज जाऊया म्हणजे नीट क्लिअर होऊन जाईल. बघा, 2 ॲड्रेस असणार आहेत, त्याच्यामध्ये 2 ॲड्रेस. आता 2 ॲड्रेस कुणाचे, जो लेटर लिहितो त्याचा एक ॲड्रेस, ज्याला लेटर लिहितोय त्याचा एक ॲड्रेस. आता ह्या दोनही गोष्टी तुम्हाला लेटरमध्ये म्हणजेच क्वेश्चनमध्ये दिलेल्या असतील. नंतर आपल्याला सब्जेक्ट लिहायचा आहे. सब्जेक्ट म्हणजेच आपल्या लेटरचं काय असणार आहे, मेन टॉपिक असणार आहे. सब्जेक्ट कसा लिहायचा ते पण सांगतो, अजिबात टेन्शन नका घेऊ. त्यानंतर येणार सॅल्युटेशन म्हणजेच सर, मॅडम, डिअर सर, मॅडम, रिस्पेक्टेड सर, मॅडम. आता मला विचारताल तर तुम्ही ह्याच्यामधला रिस्पेक्टेड सर, मॅडम हेच वर्डिंग करा, म्हणजे हे थोडंसं ऑफिशियल राहील. क्लिअर. त्याच्यानंतर पुढे येतं ते म्हणजेच महत्त्वाची गोष्ट, आपली लँग्वेज. लँग्वेज जी यूज करणार आहोत आपण ती एकदम फॉर्मल पाहिजे, पॉईंट टू पॉईंट पाहिजे आणि रिस्पेक्टफुल पाहिजे. पॉईंट टू पॉईंट म्हणजेच काय, आपण जो सब्जेक्ट लिहिणार आहोत तो सब्जेक्ट प्रॉपरली व्यवस्थित एक्सप्लेन करता आला पाहिजे. म्हणूनच तुम्हाला मगाशी मी म्हणलं होतं की आपण 3 पॅरेग्राफ सिस्टीम वापरणार आहोत. 3 पॅरेग्राफ कसे असतात सगळं काही बघूया. त्यानंतर 3 पॅरेग्राफमध्ये कुठले घटक येतील ते पहिलं समजून घ्या. सगळ्यात पहिला असणार आहे इंट्रोडक्शन ऑफ सब्जेक्ट, म्हणजे आपण लेटर का लिहितोय त्याचं इंट्रोडक्शन एकदम बेसिक 1-2 सेंटेन्समध्ये द्यायचं. त्यानंतर एक्सप्लेनेशन ऑफ सब्जेक्ट, जो सब्जेक्ट आहे म्हणजे ज्या कामासाठी आपण लेटर लिहितोय त्याचं व्यवस्थित एक्सप्लेनेशन आलं पाहिजे. नंतर प्रॉपर शेवटला एंडिंग. नंतर एंड झाल्यानंतर पुढंसुद्धा आपल्याला महत्त्वाचे 2 शब्द लिहायचे आहेत, म्हणजेच युअर फेथफुली किंवा युअर सिन्सिअरली किंवा युअर ट्रूली. असा बेसिक तुमचा फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट झाला. आता एक्झॅक्टली जे सब्जेक्ट असेल आणि त्या सब्जेक्टवरून आपण लेटर कसं लिहितो ते नीट समजून घेऊ. बघा, एक्झामला आलेला क्वेश्चन आहे, काय दिलं या ठिकाणी, इमॅजिन यू आर आनंदी और आनंद जाधव, पर्सनचं नाव दिलं आहे. रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट, खालची ॲडव्हर्टाइजमेंट रीड करायची आहे आणि आपलं लेटर लिहायचं. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काय दिलं आहे, एन्हान्सिंग ब्युटी चिखलदरा, एक फेमस हिल स्टेशन दिलेलं आहे, त्याच्याबद्दलचे हे महत्त्वाचे पॉईंट्स दिलेले आहेत, कुठं कुठं व्हिजिट करू शकतो ते सांगितलेलं आहे. नंतर जर तुम्हाला ट्रिपला जायचं असेल तर कुणाशी कॉन्टॅक्ट करायचा ते देखील मेन्शन केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर एखाद्या पर्यटन स्थळाची म्हणजे ज्याला आपण टुरिझम स्पॉट बोलतो ना, त्या टुरिझम स्पॉटची काय ही जाहिरात आहे. आता ह्याच्याबद्दल लेटर काय दिलं आहे पहिलं ते समजून घेऊ. बघा, या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे इनफॉर्मल लेटर आणि फॉर्मल लेटर. आता आपण फॉर्मल लेटरच शिकणार आहोत, त्यामुळे फॉर्मल लेटरवरती फोकस करूया. काय विचारलेलं आहे या ठिकाणी, लुक ॲट द ॲडव्हर्टाइजमेंट, राईट अ लेटर टू ऑफिस इनचार्ज टुरिझम डिपार्टमेंट चिखलदरा. कुणाला लेटर लिहायचं ते आपल्याला या ठिकाणी समजलेलं आहे नक्की. त्यानंतर कुठल्या कुठल्या गोष्टींची विचारणा करायची ते देखील त्यांनी मेन्शन केलं आहे. कन्सेशन इन एंट्री फीस, त्यानंतर अकोमोडेशन डिटेल, फूड फॅसिलिटी, प्रोव्हिजन ऑफ ऑनलाईन बुकिंग. म्हणजे बेसिकली ही एक जाहिरात दिलेली आहे आणि ह्या जाहिरातीच्या बेसवरती आपण काय करणार आहोत, ऑफिस इनचार्ज टुरिझम डिपार्टमेंटला लेटर लिहायचं आहे, आम्हाला तिकडे यायचं आहे आणि ह्या गोष्टींची आपल्याला काय करायची आहे, विचारणी करायची. म्हणजे थोडक्यात आपल्याला त्यांना विचारायचं आहे की बाबा आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे आहेत, ह्यांचे आम्हाला डिटेल्स हवे आहेत. क्लिअर झालं. चलो, आता बघा, सुरुवातीला जसं मी सांगितलं होतं एकदम आपल्या लेटरची सुरुवात कुठून होणार आहे, तर सेंडरचा ॲड्रेस,
ऑलरेडी त्यांनी सेंटरचं नाव दिलेलं आहे, म्हणजे कोण पत्र लिहिणार आहे ते, कुणाला पत्र लिहायचं आहे ते पण सांगितलं आहे, या ठिकाणी मेन्शन केलं होतं क्वेश्चनमध्ये. त्यानंतर लेटरचा सब्जेक्ट आला पाहिजे, नंतर आपल्याला इंट्रोडक्शन, त्याच्यामध्ये सेल्फ इंट्रोडक्शन द्यायचं आहे आणि आपण लेटर का लिहिणार आहोत ते मेन्शन करायचं आहे. मग आता या ठिकाणी कसं केलं बघा, व्यवस्थित सेंटरचा ॲड्रेस आला, पहिलं नाव लिहिलं, नंतर या ठिकाणी आपण ॲड्रेस मेन्शन केला, ॲड्रेस मेन्शन केल्यानंतर खाली डेट मेन्शन केली. हे अशाच फॉर्ममध्ये द्या. नंतर ह्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे जे मी एंडिंगला कॉमा दिलेले आहेत हे सुद्धा तुम्ही द्यायला शिका. जेव्हा आपल्याला आउट ऑफ मार्क पडतील तेव्हा ह्या बारीक बारीक चुकांनी आपले मार्क कट होऊ शकतात, त्यामुळे ह्यांची नीट काळजी घेताल. त्यानंतर एक लाईन सोडायची, इथं मी लिहितो 1 लाईन गॅप, एक लाईनचा इथं गॅप ठेवला. त्याच्यानंतर ऑफिस इन्चार्ज, आता 1 मिनिट थांबा, या ठिकाणी 2 लिहायचं राहिलं, 2 कॉमा, नंतर पुढं काय लिहिलं आहे, द ऑफिस इन्चार्ज टुरिझम डिपार्टमेंट चिखलदरा. सिम्पल, त्यांचा ॲड्रेस त्यांनी जसं मेन्शन केलं होतं त्या पद्धतीने ते लिहिलं. क्लिअर झालं बघा. एकदम पॉईंट वाईज बघूया. पहिलं काय होतं, सेंडरचा ॲड्रेस लिहिला, एक लाईनचा गॅप सोडला, त्यानंतर रिसिव्हरचा ॲड्रेस लिहिला. आता आपण काय करतोय, समोरच्या पर्सनला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मागतोय, इन्फॉर्मेशन पाहिजे ना, म्हणजे रिक्वेस्ट करणं झालं. मग बघा सुरुवात कशी केली आपण, रिक्वेस्टिंग फॉर कन्सेशन इन एंट्री फीज अँड अकॉमोडेशन डिटेल. म्हणजे एक्झॅक्टली आम्ही तुम्हाला लेटर का लिहितोय त्याचं ह्या ठिकाणी काय आलं, रिझन आलं. आता रिमेंबर, जे आपण लिहिणार आहोत, म्हणजे जे लेटर आपण लिहिणार आहोत त्याच्यामध्ये जो सब्जेक्ट असणार आहे हे कधीच कंप्लीट सेंटेन्स नसेल, आणि ह्या ऑलवेज सब्जेक्टची सुरुवात ही व्हर्बनीच झाली पाहिजे, हे नीट डोक्यात ठेवताल. क्लिअर झालं, व्हर्बनीच. आता या ठिकाणी रिक्वेस्टिंग होतं म्हणून रिक्वेस्टिंग आलं. सपोज एखाद्याला आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन करायचं असेल तर कॉंग्रॅच्युलेट येईल, किंवा एखाद्याला थँक्यू बोलायचं असेल तर या ठिकाणी थँकिंग यू येईल. अशा टाईपमध्येच आपल्याला व्हर्बनी काय करायची, सब्जेक्टची सुरुवात करायची. क्लिअर झालं. आता पुढं बघा, पहिला पॅरेग्राफ, जसं मी मागाशी बोललो तुम्हाला की पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, तर सेल्फ इंट्रोडक्शन लिहायचं आहे. कसं लिहिलं आहे नीट व्यवस्थित समजून घ्या. बघा, रिस्पेक्टेड सर, I am Anandi Jadhav from Katra's, Pune. I am writing this letter to inquire about the facilities available at Chikaldara and requesting for some concession in entry fees and want accommodation detail. I have seen your advertisement in local newspaper. एकदम बेसिक बघा, एकदम काही कॉम्प्लिकेशन्स नाही ठेवलं, अजिबात काही कॉम्प्लिकेटेड आपण काहीच केलं नाही. सिम्पल, स्वतःबद्दलची एक ओळ आली. क्लिअर. आपण लेटर का लिहितोय ते सांगितलं, आपल्याला काय पाहिजे ते देखील सांगितलं. बरं, आम्ही तुमच्याकडं कुठून आलो ते देखील मेन्शन केलं. एवढ्या ओळी तुम्ही सहज लिहू शकता. काही कॉम्प्लिकेटेड आहे का, नाही आहे. बघा, आपल्याला स्टेप वाईज जायचं आहे आणि स्टेप वाईज सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात. पहिल्या स्टेपमध्ये जसं मी सांगितलं होतं, स्वतःचं इंट्रोडक्शन आलं पाहिजे, आलं. लेटर का लिहितोय त्या गोष्टी सगळ्या मेन्शन झाल्या. नंतर आम्ही तुमच्याकडंच का आलो, कुठून तुमचा कॉन्टॅक्ट भेटला हे देखील या ठिकाणी काय केलं, मेन्शन केलं. आता ह्याच्यानंतर येईल बॉडी ऑफ द लेटर, म्हणजेच मेन पॅरेग्राफ. तो देखील किती व्यवस्थित एक्सप्लेन केला, नीट समजून घ्या. बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की आपण लेटर एक्झॅक्टली का लिहितोय. मग आपल्याला तिकडे जायचं आहे, त्यामुळे आपण असं अज्युम करूया की आपण एक ट्रॅव्हलर आहोत. मग ट्रॅव्हलर असल्यामुळे आपण त्या ठिकाणी फिरायला जातोय, म्हणून आपल्याला डिटेल्स पाहिजेत. मग सगळ्या गोष्टी मेन्शन कराव्या लागतील. बघा, 1 बाय 1 व्यवस्थित समजून घ्या. काय लिहिलं आहे, ॲज ॲन एन्थुझियास्टिक ट्रॅव्हलर, एकदम भारी वर्ड आला सुरुवातीचाच. कोण, वी आर प्लॅनिंग टू व्हिजिट चिखलदरा इन माय अपकमिंग हॉलिडेज. क्लिअर, म्हणजे माझ्या येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये आम्ही तिकडे येण्याचा काय करतोय, प्लॅन करतोय. मग पुढं, वी आर व्हेरी एक्सायटेड टू व्हिजिट अँड क्रिएट सम रिमार्केबल मेमरीज इन दॅट प्लेस. सिम्पल लिहू शकता. आपण तिकडे का जातोय, इमॅजिन करा, आपण जेव्हा ट्रिपला जातो तेव्हा ह्या उद्देशाने जातो की नाही तेच लिहिलं. नंतर पुढं काय एक्सप्लेन केलं, मी अँड माय 5 फ्रेंड्स आर प्लॅनिंग अ ट्रिप ऑफ 1 वीक टू चिखलदरा इन द मंथ ऑफ मे. मेन्शन. नंतर, वी आर प्लॅनिंग द ट्रिप फ्रॉम 6th मे टू 12th मे 2024. डेट पण मेन्शन केली, कोण कोण येणार आहे ते देखील मेन्शन झालं. म्हणजे बेसिकली आपल्याला सब्जेक्टबद्दल डिटेलमध्ये सांगायचं होतं. मग एक्झॅक्टली आपण आपली कंडिशन 3 ते 4 ओळींमध्ये मांडायची आणि नंतर त्यांनी जे लेटर लिहायला लावलं होतं ना त्या गोष्टी आल्या पाहिजेत. क्लिअर झालं. बघा, आता पुढं तसंच मांडलं आहे. पुढं काय दिलं आहे, आय हॅव मेन्शन फ्यू क्वेश्चन्स, म्हणजेच काही क्वेश्चन्स आहेत बिलो दॅट आय वुड लाईक टू नो डिटेल्स फॉर. म्हणजे मला त्यांच्याबद्दल काही डिटेल्स पाहिजेत, काही क्वेश्चन दिलेत. आता क्वेश्चन पण बघा एकदम सिम्पल आहेत. आपण रेग्युलर लाईफमध्ये जेव्हा ट्रिप प्लॅन करतो तेव्हा याच गोष्टींचा विचार करतो. सगळ्यात पहिलं काय, डू द हॉटेल रूम्स हॅव AC, म्हणजे AC आहे का. नंतर पुढं बघा, जर कन्फर्मेशन झालं नंतर एका रूममध्ये किती जण राहणार, हा एक बेसिक क्वेश्चन आहे ना, मग तेच लिहिलं बघा. हाऊ मेनी पीपल्स आर अलाउड टू स्टे इन अ रूम. नंतर पुढं,
इज ब्रेकफास्ट लंच डिनर इन्क्लुडेड इन अ स्टे कॉस्ट. जे रक्कम भरतोय आम्ही स्टेइंगची त्याच्यामध्ये ते इन्क्लूड आहे का मेन्शन झालं. नंतर पुढं कॉमन प्रश्न व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियनचा आहे का नाही, कॉमन आहे का नाही. नंतर जर हे सगळं मला मान्य असेल तर मी पुढं काय बोलणार की ऑनलाईन बुकिंग करू शकतो का. बघा किती सिम्पल आहे. फक्त तुम्हाला जे पॉईंट्स आहेत त्यांचं अगोदर प्लॅनिंग करावं लागेल. प्लॅनिंग जर तुम्हाला व्यवस्थित करता आलं आणि ते जर पॉईंट तुम्ही व्यवस्थित सिस्टमॅटिक वेमध्ये मांडले तर तुम्हाला लेटरमध्ये आउट ऑफ मार्क पडतात. कळलं. बॉडी ऑफ द लेटर कसं असं समजून आलं. ह्याच्यानंतर पुढं बघा कन्क्लुजन करायचं होतं. मग कन्क्लुजन म्हणजेच काय करत आहोत आपण तर समोरच्या पर्सनला रिक्वेस्ट करत आहोत म्हणून रिक्वेस्टिंग करणार आहोत. मग रिक्वेस्टिंग करताना कसं करणार. आय रिक्वेस्ट यू टू शेअर द डिटेल्स of above mentioned question along with any other necessary information and total costing for stay at earliest. म्हणजेच मी जे वरती प्रश्न विचारले होते त्यांची ते इन्फॉर्मेशन द्याच पण ॲडिशनल काही गोष्टी असतील तर ते पण सांगा, टोटल कॉस्ट पण सांगा. नंतर पुढं जर सांगितलं तर आम्ही काय करणार सो दॅट वी कॅन गो अहेड विथ बुकिंग. सिन्स पुढं मेन पॉईंट सिन्स ऑल ऑफ अस आर स्टुडंट्स आम्ही स्टुडंट्स आहोत. मग सो आय वुड लाईक टू रिक्वेस्ट अ कन्सेशन इन एंट्री फीज. थँक्यू फॉर युअर अँटिसिपेशन. किती मस्त झालं की नाही. बघा पहिल्या ह्याच्यामध्ये काय केलं आपण तर आम्हाला ही इन्फॉर्मेशन पाहिजे होती लिहिली. नंतर एक महत्त्वाची गोष्ट होती ते म्हणजे कन्सेशन. सिम्पल लिहिलं. क्लिअर झालं. नंतर एंडिंगला काय करायचं आपल्याला थँक्यू युअर्स ट्रूली जे पर्सनचं नाव होतं जे एक्झाममध्ये क्वेश्चनमध्ये दिलेलं असेल ते मेन्शन करायचं. असं झालं तुमचं लेटर. आता व्यवस्थित याच पॅरेग्राफमध्ये तुम्हाला लेटर लिहायचं आहे. आता मार्किंग सिम पण समजून घ्या. बघा ज्या वेळेला तुम्ही सेंडरचा आणि रिसिव्हरचा ॲड्रेस लिहिणार आहात डेट मेन्शन करणार आहात त्याला हाफ मार्क राहील. त्यानंतर जो रिसिव्हर असणार आहे त्याच्या ॲड्रेसला हाफ मार्क झाले. सब्जेक्ट सॅल्युटेशनला हाफ मार्क झाले. मेन बॉडीला 2 मार्क्स असतील. प्रॉपर क्लोजिंग केलं तर हाफ मार्क आणि ग्रॅमॅटिकल गोष्टीला 1 मार्क राहणार आहे. हे असं तुमचं व्यवस्थित लेटर असलं पाहिजे. आता एक्झॅक्टली आयडिया आली कुठले पॉईंट्स असले पाहिजेत कसे रिप्रेझेंट झाले पाहिजेत. क्लिअर झालं. चलो अजून एक एक्झाम्पल बघूया. बघा आता ह्या ठिकाणी काय आहे तर नीट समजून घ्या. बघा इमॅजिन यू आर शिवांगी पाटील. ॲड्रेस पण दिलेला आहे पर्सनचा. ठीक आहे. नंतर ह्या ठिकाणी काय केलं डेव्हलपमेंट ऑफ रायटिंग स्किल कोणीतरी घेतलेलं आहे. इथं दिलं आहे बघा पोस्टर बाय इन्चार्ज इंग्लिश क्लब सातारा. त्यांनी हे पोस्टर लॉन्च केलं होतं. आता आपल्याला काय करायचं आहे फॉर्मल लेटर लिहायचं आहे. कुणाला लिहायचं आहे बघा क्लब इन्चार्ज इंग्लिश क्लब सातारा. का लिहायचं आहे तर त्यांना आपल्याला थँक्यू बोलायचं आहे. मग थँकिंग हिम फॉर गिविंग अ पोस्टर ऑफ डेव्हलपिंग रायटिंग स्किल. म्हणजे त्यांनी ते पोस्टर केलं त्याच्यामुळे तुम्हाला फायदा झाला म्हणून आपण हे यांना पत्र लिहिणार आहोत. नंतर पुढची गोष्ट त्यांनी काय सांगितली ऑल्सो अश्युअर हिम द टिप्स अँड गायडन्स इन द पोस्टर आर युजफुल टू इंग्लिश लर्नर. म्हणजे तुम्ही ज्या टिप्स दिल्या होत्या या पोस्टरमध्ये त्या टिप्समधून आम्हाला फायदा झाला हेही मेन्शन करायचं. कळलं नक्की. आणि एंडिंगला त्यांनी मेन्शन केलं की तुम्ही तुमचे पॉईंट्स ॲड करू शकता. मग बघा पुढं व्यवस्थित सुरुवातीला काय आलं सेंडरची इन्फॉर्मेशन आली दिसते. रिसिव्हरची इन्फॉर्मेशन आली दिसते. त्यानंतर व्यवस्थित सब्जेक्ट आला. आता बघा थँक्यू बोलणं पण चालेल आणि ॲप्रिशिएशन बोललं तर थोडीशी हवा होईल म्हणून ह्या ठिकाणी काय लिहिलं आहे ॲप्रिशिएशन लिहिलं आहे. प्रॉपर इंग्लिश वर्ड आला ना तर समोरचा पेपर चेकिंग करणारे जे काही पर्सन आहेत जे काही टीचर आहेत ते तुम्हाला व्यवस्थित मार्क नक्कीच देतील. नंतर नेहमीप्रमाणे 3 पॅरेग्राफ आले पाहिजेत. आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय बघा. पहिला पॅरेग्राफ व्यवस्थित इंट्रोडक्शन मेन्शन केलं. व्यवस्थित एकदम टॉपिकचं इंट्रोडक्शन प्रॉपरली मांडायचं. आपल्याबद्दल लिहायचं. त्यानंतर त्या टॉपिकने आपल्याला कशी हेल्प केली या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मेन्शन झालेल्या आहेत. आता एक काम करा मी हे सगळं रफ करतो ह्याचा व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या ह्या लेटरचा म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली समजून येईल की लेटर कसं लिहिलेलं आहे. घेतला नक्की. आणि या लेटरची नीट प्रॅक्टिस करा. हे वरचं सुद्धा लेटर जे होतं ना ह्याची सुद्धा नीट प्रॅक्टिस करतात. हे सुद्धा लेटर घेतला स्क्रीनशॉट. बघा अशा पद्धतीने लेटर रायटिंग करायचं आहे. आता इथं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं होतं त्यामुळे तुम्हाला हे लेटर रायटिंग तर नक्कीच समजून येईलच कसे पॅराग्राफ आहेत कसे मेन्शन केले पाहिजेत. क्लिअर झालं. चलो आता इंग्लिशच्या लेटर रायटिंगचा पार्ट तर तुमचा संपला. व्यवस्थित प्रिपेअर करा. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. पुढचा टॉपिक कुठला पाहिजे ते देखील सांगा. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगताल. व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय.